सेल 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 आता आपल्या शगुन कलेक्शनचा सेल जोरात सुरू, तोही तब्बल 10 ते 60% सेल. चला तर मग आपल्या राजगुरुनगर नगरीच्या कापड व्यवसायातील विश्वसनीय नाव म्हणजे शगुन कलेक्शन. तर मग आजच भेट द्या शगुन कलेक्शनला. आमचा संपर्क 97 63 17 12 36. या सगळ्या कार्यकाळात अनेक सदस्य तुमच्याकडे आले जे विरोधी गटात होते. विजय शिंदे आणि संजय गणवट या दोघांचा फार मोठा हात आहे, म्हणजे समोरचे सदस्य इकडा. विषय असा आहे की ही निवडणूक आम्ही पहिल्यांदाच सांगतोय की मी आमदार नसताना आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते एकत्र येऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली. त्यामध्ये आम्हाला बहुतांशी यश आलं. कालांतरानं जेव्हा शिवजीभाऊंना सभापती केलं, क्रांतिताईंना उपसभापती केलं, त्यावेळेस महत्त्वाची भूमिका संजूभाऊ गणवट, नानासाहेब टाकळकर, अमरभाऊ शिंदे आणि इतर सर्व संचालकांनी आमच्या सहित, तेव्हा मी संचालकच होतो तेव्हा काही मी आमदार नव्हतो, त्या जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही ती भूमिका लढवली आणि ती यशस्वी झाली. त्यानंतर आमदार झाल्याच्या नंतर ही सगळी मंडळी यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचा दबाव न ठेवता कामकाज करायला त्यांना संधी दिली. त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. क्रांतिताईंनी आत्ताच सांगितल्यानुसार आमचं कामकाज पाहून, म्हणजे त्यांचं संचालक मंडळाचं कामकाज पाहून म्हणजे विरोधात म्हणण्यापेक्षा ते इतर संचालक होते, त्यातलेही 3-4 जण ह्या संचालक मंडळाच्या संपर्कात आलेत. आणि त्यामुळं आज जसं रणजित भाऊंना ठरलं उपसभापतीपद, भविष्यात सुद्धा संचालक मंडळ पुढच्यांचासुद्धा काही पदांसाठी विचार करेल. त्यामुळं कामकाज पाहून ही लोकं इकडं आलेली आहेत. कोणाची हुकुमशाही पूर्वी होती नव्हती मला माहीत नाही, परंतु मी आमदार म्हणून राजकारण करताना यांना स्वातंत्र्य दिलं आणि आम्ही सगळ्यांनी, मी मगाशीच सांगितलं की मला सगळ्यांनी आमदार केलं आहे. त्यामुळं सगळ्यांचा विचार घेऊन मी या संस्थेमध्ये यांना पूर्णपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापतीची निवडणूक त्या ठिकाणी पार पडते. ही पार पडत असताना खेड तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब शेटकाळे, संजूभाऊ गणवट आणि तालुक्याचे सर्व पक्षीय नेते मंडळीच्या आघाडीचे सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सभापती म्हणून मी 20-21 महिन्यापूर्वी मला काम करायची संधी मिळाली. क्रांतिताईंना उपसभापती म्हणून काम करायची संधी मिळाली. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी खऱ्या अर्थानं बाजार समितीने या तालुक्यामध्ये इतिहास घडवला. आणि ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्या तालुक्यातील सर्वपक्षीय आघाडी नेते मंडळींच्या पुढाकारातनं बाबासाहेब शेटकाळे त्या ठिकाणी आमदार झाले. आणि आमदार झाल्यानंतर या तालुक्यामध्ये आमचा जो सर्वपक्षीय आघाडीचा पॅटर्न आहे हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. आणि आज देखील तुम्ही बघितलं असेल की आम्ही 10-12 जण होतो, 10 जण होतो, 7 जण होतो, 710 झालो, 10चे 12 झालो, 12च्या आता 14-15 जण आम्ही या ठिकाणी आहेत. रणजित गाडेसारखा एक तरुण सहकारी, अजून बाकी काही सहकारी आहेत, हे सगळे उद्याच्या काळात आमच्याबरोबर येणार आहे. आणि आम्ही आणि सगळ्या संचालक मंडळानं असं ठरवलं आहे की उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांची संस्था आणि गेल्या 20-21 महिन्यामध्ये जे काम आम्ही बाजार समितीमध्ये उभं केलं आहे, हीच परंपरा आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पुढे घेऊन जायची आहे. आणि सर्वसमावेशक राजकारण या खेड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन ही शेतकऱ्यांची संस्था आहे. आणि म्हणून सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय आघाडी या तालुक्यातली अधिक बळकट करून सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये सभापती उपसभापती म्हणून काम करायची संधी देण्याचा निर्णय आज आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे. आज जे आमच्यावर नाहीत ते देखील उद्या आमच्यावर नाहीत, त्यांना देखील संधी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं मागच्या काळामध्ये देखील या सगळ्यांच्यामुळं आम्हाला काम करायची संधी मिळाली. खरं तर जिल्हा परिषद सदस्य आल्यानंतरच मला राजीनामा त्या ठिकाणी द्यायचा होता, परंतु काही तांत्रिक गोष्टी होत्या. आज तुम्ही बघितलं असेल की मी सभापती झाल्यापासून, क्रांतिताई झाल्यापासून कोर्ट आणि बाजार समिती असं समीकरण झालं की काय. आम्हाला देखील त्यावेळेस कोर्टातून न्याय मिळाला ना. आज उद्या आता निवडणूक आणि अशोकदादांचा निर्णय आज कोर्टात त्या ठिकाणी बोर्डावरती केला. एक ट्विस्ट तयार झाला या निवडणुकीमध्ये की अशोकदादांचं नेमकं काय होणार. पण अशोकदादांचं नशीब भारी आहे की आत्तापर्यंत 5वी वेळ त्यांची कोर्टात जायची, प्रत्येक वेळी त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. सत्यमेव जयते काय, आम्हाला देखील कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळाला, त्यांना देखील आज त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि त्यांचा उद्या सभापती होण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला आहे. रणजित गाडेसारखा एक युवा सहकारी
की आमच्याबरोबर त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये काम करत होता आणि आज त्याला उपसभापती म्हणून सगळ्या आमच्या कोर कमिटीने काम करायची संधी त्या ठिकाणी दिली. उद्याच्या काळामध्ये उर्वरित कालावधीमध्ये सगळ्यांना संधी देण्याचं काम ही सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. संजूभाऊ घोणवट असतील, संदीप भाऊ आहेत, इथं सुधीर भाऊ मुंगसे आहेत, माणिक भाऊ गोरे आहेत, त्याचबरोबर सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून अतुल भाऊ देशमुख असतील, अमोलदादा पवार असतील, शिवाजीराव गोरपे असतील, नानासाहेब टाकळकर असतील, हिरामनाना सातकर असतील, ही सगळी मंडळी अमोलदादा पवारांच्यापासून ही सगळी त्यावेळेसपासून आम्ही सुरुवात जी ठिकाणी केली आजही सगळे आमच्याबरोबर आहे. आणि उद्याच्याही काळामध्ये या तालुक्यामध्ये सर्वसमावेशक राजकारण करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि उद्याच्या काळात हे दोघंही चांगलं काम करतील. बाकी आमच्या सगळ्या सहकार्यांना देखील काम करायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि सर्वसमावेशक राजकारण या खेड तालुक्यामध्ये एका वेगळ्या मंचावर घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. उद्या अशोकदादा सभापती म्हणून, रणजित गाडे उपसभापती म्हणून त्या ठिकाणी काम करायची संधी त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपण बघाल की भविष्यामध्ये अधिक चांगलं राजकारण, सुदृढ राजकारण, एका टिपणीपेक्षा एक सकारात्मक राजकारण या तालुक्यामध्ये आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आमच्या सगळ्यांचा प्रयत्न, आमदार साहेब आहेत, संजूभाऊ आहेत, माणिक शेठ गोरे, ही सगळी दिग्गज मंडळी, संदीप भाऊ सोमवंशीपासून आम्ही सगळे बरोबर एकत्रित आहे. आणि उद्याच्या काळामध्ये हा तालुक्याचा गावगाडा एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9 8 5091 9999.